प्रभात. आज मी आपला कल्याण या न्यूज मार्फत आज मी आपल्याला दाखवतो की खड्डे भरण्यासाठी आज महापालिकेचे ठेकेदाराचे प्रयत्न चालू आहे. आज अख्खा गणपती गेला, नवरात्र येऊन टिपली तरी कल्याण डोंबिवलीचे खड्डे कुठे भरला गेलेले नाही. आयुक्त साहेब काल आलते महेश गायकवाड त्यांनी येऊन फक्त हा आमदार पट्टा आहे किंवा नगरसेवक इथे राहतात म्हणून हा पट्टा दुरुस्ती करायला घेतलाय आणि हा छोटा पट्टा आहे. पण नांदोली इथं बघितलं तर अख्ख्या कंबरण्याच्या हाडं मोजता येतील खुळखुळे झालेले लोकांचे. आज परिस्थिती बिकट आहे. ठेकेदारांनी बोलल्या त्या प्रकारे काम केलं नाही. आयुक्ताला बसण्याचा त्या पदावर राहण्याचा अधिकार नाहीये. जनतेचा कोणताही प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आयुक्त सक्षम नाहीये. आयुक्त गोयल साहेबांनी राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने महापालिका गठीत केल्या जाते, महापालिका जनसामान्यांसाठी किंवा जनहितासाठी, आर्थिक उन्नतीसाठी, सामाजिक न्यायासाठी बांधिलकी असती, त्या कारणाने कुठेही महापालिका काम करत नाही. आयुक्त साहेब तसेच कल्याण डोंबिवलीतले आमदार खासदार यांना लाज वाटली पाहिजे. जर कल्याण डोंबिवलीत हा प्रश्न बिकट असेल, साधे खड्डे भरले जात नसतील आणि फक्त देखावा केला जात असेल, समाजाकडून टॅक्सच्या मार्फत जो पैसा उकळवला जातो तो फक्त निधी देण्यासाठी वापरला जातो. आमदार खासदार आले किंवा नेता आले तरच खड्डे भरले जातात आणि सर्वसामान्यांना या हाल अपेक्षा भोगाव्या लागतात. ही महापालिका एकदम नालायक महापालिका आहे. या महापालिकेत कोणताही प्रश्न हाताळला जात आहे. इथे आमदार खासदार अशिक्षित आहे. कोणताही आमदार खासदार याच्यावर बोलायला तयार नाही. हे आमदार खासदार फक्त आणि फक्त निवडून येतात आणि फक्त ते त्यांच्या पदाला गरिमा राखण्यासाठी काम करत नाही. हे आमदार खासदार जेव्हा जनतेच्या हितासाठी काम करत नसतील आणि महापालिका जनतेच्या हितासाठी काम करत नसेल, ते आमदार खासदार खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे आहेत का? मला हा प्रश्न आहे. आज कल्याण डोंबिवलीचा बिकट प्रश्न आहे आणि खड्डे नव्हे तर नाल्याचा प्रश्न असो, गटाराचा प्रश्न असो किंवा सर्वसामान्यांच्या हाल अपेक्षा असो, हे खूप बिकट प्रश्न आहे. आज ठेकेदार आल्यात, वर टिकाव मारणारे 4 कामगार आल्यात, ज्या कामगारांच्या अंगात बळ नाही आणि त्यांची ते सिमेंट पाणी जसं डांबरीकरण पाणी आणतात आणि रस्त्यावर मारून जनतेला दाखवण्याचं कृत्य करतात आणि पैसा उकळवला जातोय. जनता बी तेच बोलतीये, तर पैसा उकळवला जातोय आणि याला विसरायला कोणी नाही. फक्त निवडणुकीपुरती गडबाजी आहे, गडबाजी करतात. जो माझ्या पक्षात येणार तो त्याच्या पक्षात येणार. अहो पण जनता वारे सोडणार का? आजी माझी नगरसेवक, आजी माझे आमदार, आजी माझी खासदार. अरे लाज वाटून द्या कल्याण डोंबिवलीत जर असे प्रश्न राहतील. आणि तुम्ही कुठे झाले? आधुनिकीकरण आलं, कुठे गेला देश, कुठे गेला हे? आणि तुम्ही स्मार्ट सिटी खड्ड्याचे प्रश्न तुम्हाला हाताळले जात नसतील तर काय कामाची महापालिका आणि काय कामाचं राज्य शासन आणि काय कामाचे मुख्यमंत्री? जय भीम, जय महाराष्ट्र. मी आपला कल्याण.